राधानगरी तालुक्यातील शेळेवाडीच्या उपसरपंचपदी निलेश गणपती पाटील यांची निवड करण्यात आली। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रीना पाटील होत्या। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर निलेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। आपण ग्रामपंचायत सदस्यांसह गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी नानासो पाटील, माजी सरपंच विलास पाटील, प्रवीण पाटील, आर.वाय. पाटील, श्रीपती पाटील, अशोक पाटील, रंगराव पाटील आदींसह ग्रामविकास अधिकारी निवास आवाड सर्व सदस्य उपस्थित होते। माजी उपसरपंच सीताराम पाटील यांनी आभार मानले। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध न्यूज चॅनेल म्हणून ओळख असणारं नेक्स्ट मराठी ह्या चॅनलने आमच्या गावामध्ये येऊन ह्या कामाची आमच्या दखल घेतली आणि ही लोकांच्या समोर आणली आणि त्यांचा आम्ही आभारी आहोत गावाच्या वतीनं। आणि असंच त्यांनी येऊन बातम्या हे करावी, लोकांना कळावं, हे करावं। तसेच राज्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी तब्बल 1 करोड रुपयाचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला। रस्ते असतील, गटर असतील, मंदिरासाठी असेल, त्यांचं पण या गावाच्या वतीनं आम्ही आभार मानतो। तसेच आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब ह्यांनी पण आम्हाला 1 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। मातोश्री पाणीला असेल, तांडावस्ती असेल, त्यांच्या माध्यमातून आम्ही विकास कामे साधत आहोत। असंच आमच्या गावावरती दोन्ही राज्यमंत्र्यांचे प्रेम असू दे, हेच आमचे करून गावाच्या वतीने त्यांना। तसंच त्याचबरोबर आमच्या गावचे माजी सरपंच रीना प्रवीण पाटील तसेच प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचं काम जवळजवळ तब्बल 4 करोड रुपयाची निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे। त्या योजनेचं जवळजवळ आता 70% काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या पिण्याच्या पाण्याची खरोखर इथून मागं जे पाण्याची समस्या जी होती ती आता नाहीशी होणार आहे। त्याचबरोबर आमच्या गावाच्या वतीनं माननीय रीना प्रवीण पाटील यांचं मी मनापासून आभार मानतो।